Hello dear students, so today we are going to learn very interesting and inspirational poem, and our poem name is Try Again, and this poem has written by W.E. Hickson. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीची ट्राय अगेन ही कविता बघणार आहोत. आणि ट्राय अगेन म्हणजेच काय, तर पुन्हा प्रयत्न करा ही कविता आज आपण बघणार आहोत. सो लेट स्टार्ट to our poem. But before that, if you are new here on our YouTube channel, then please subscribe to our YouTube channel. And if you like this video, then please comment and share to this video. Okay, so let's see Try Again poem. Okay, tis a lesson you should heed. Try again. If at first you don't succeed, try again. Then your courage should appear, for if you will persevere, you will conquer, never fear, try again. So, dear student, poet is saying here, poet जो काय आहे तो असा इथे म्हणतो की टीस अ लेसन. टीस मीन्स व्हॉट? तर टीस म्हणजेच इट इज अ शॉर्ट अँड फॉर्म ऑफ इट इज. इट इजचा तो एक काय आहे, शॉर्ट फॉर्म आहे टीस. अ लेसन यू शुड हीड. हीड मीन्स व्हॉट? पे अटेन्शन टू. लक्षपूर्वक एखाद्या गोष्टीकडे लक्ष देणे. टीस अ लेसन यू शुड हेड ट्राय अगेन. हा असा एक धडा आहे की जो तुम्हाला पुन्हा पुन्हा प्रयत्न करायला लावतो. लेसन मीन्स व्हॉट? धडा, किंवा आपण इथे याला शिकवण असं म्हणूयात. या कवितेमधील कवीने अशी शिकवण दिलेली आहे. कवी असं सांगत आहे की टीस अ लेसन यू शुड हेड ट्राय अगेन. इफ ॲट फर्स्ट यू डोंट सक्सीड, ट्राय अगेन. आणि जर का तुम्हाला पहिल्यांदा यश मिळालं नाही, पहिल्या वेळेस तुम्ही तुमच्या आयुष्यात यशस्वी झाला नाहीत, तरी तुम्ही काय करायला हवं? प्रयत्न करायला हवेत. डोंट गिव्ह अप इन युअर लाईफ अँड फाईट टू युअर ड्रीम. तुम्ही तुमच्या स्वप्नासोबत लढायला हवं. डोंट गिव्ह अप अँड ट्राय अगेन. देन युअर करेज शुड अपीअर, फॉर इफ यू विल परसिव्ह. आणि त्यानंतर तुमचं जे काय करेज आहे, करेज म्हणजेच काय, तर धैर्य असेल, किंवा आपण त्याला हिंमतसुद्धा म्हणू शकतो. तर तुम्ही प्रयत्न केल्यावर तुमच्यातील जे काय धैर्य आहे ते सुद्धा काय बाहेर येईल, ते दिसू लागेल, ॲपियर होईल, स्पष्ट होईल. फॉर इफ यू विल परसिव्ह. जर तुम्ही हार न मानता प्रयत्न चालू ठेवले, तर तुम्ही एक ना एक दिवस नक्कीच जिंकाल. यू विल कॉन्कर, नेवर फिअर, ट्राय अगेन. यू विल कॉन्कर म्हणजेच काय, तुम्ही एक ना एक दिवस विजेते नक्कीच व्हाल, तुम्ही जिंकाल. पण तुम्ही काय, त्यासाठी कधीही मनामध्ये भीती बाळगायला नाही पाहिजे. फिअर म्हणजेच भीती, आणि कॉन्कर म्हणजेच विजेता किंवा जिंकाल. तुम्ही एक ना एक दिवस नक्कीच जिंकाल. त्यासाठी तुम्ही तुमचे जे काही प्रयत्न आहेत ते तुम्ही निरंतर चालू ठेवायला हवेत. ट्राय अगेन, ट्राय अगेन. ओके, देन वन्स और ट्वाइस, सो यू शुड फेल, ट्राय अगेन. सो पोएट इज सेइंग हियर वन्स और ट्वाइस. ट्वाइस मीन्स दोनदा. तुम्ही जर का एकदा दोनदा अपयशी झालात, तुम्हाला एकदा दोनदा अपयश आले, तरी तुम्ही काय प्रयत्न हे करायला हवेत. थ्रू यू शुड फेल. जरी तुम्ही फेल झाला तरी तुम्हाला काय करायला हवेत? प्रयत्न हे करायला हवेत. ट्राय अगेन. तुम्ही पुन्हा पुन्हा प्रयत्न करा. देन इफ यू वूड ॲट लास्ट प्रिवेल, ट्राय अगेन. प्रिवेल मीन्स प्रभुत्व मिळवणे, एखाद्या गोष्टीवरती प्रभुत्व मिळवणे, ती गोष्ट साध्य करणे. तर तुम्ही जर हार न मानता प्रयत्न केले, तर शेवटी तुम्ही त्यावर प्रभुत्व मिळवाल. शेवटी तुम्ही त्यावर प्रभुत्व मिळवाल. आणि त्यासाठी तुम्ही काय करायला हवेत? तर तुम्ही ट्राय अगेन, तुम्ही प्रयत्न करायला हवेत. देन इफ वी स्ट्रीव, टीस नो डिस्ग्रेस. टू we do not win the race, what should we do in that case? So poet is saying here, if we strive means what? Strive means try very hard, struggle. म्हणजेच काय, खूप कष्ट करणे. स्ट्रीव म्हणजेच खूप कष्ट करणे, कष्टाची परिकाष्ठा करणे. इफ वी स्ट्रीव
प्रॅक्टिस नो डिस्ग्रेस. जर तुम्हाला एखादं काम करताना खूप प्रयत्न करावे लागत असतील तर हार मानू नका. थ्रू वी डू नॉट विन द रेस, व्हॉट शुड वी डू इन दॅट केस. तर जर आपल्याला एखादी शर्यत जिंकता येत नसेल तर अशा परिस्थितीत आपण काय केलं पाहिजे? व्हॉट शुड वी डू इन दॅट केस? इट इज आस्किंग टू हिअर. आपण काय करायला हवं? ट्राय अगेन इफ यू फाइंड युअर टास्क इज हार्ड. तर तुम्ही पुन्हा प्रयत्न करायला हवेत. अँड इफ यू फाइंड युअर टास्क इज हार्ड. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचं काम जे काही आहे ते काम तुमचं खूप हार्ड आहे, ते करायला तुम्हाला खूप मेहनत लागत आहे, तर तुम्ही काय पुन्हा प्रयत्न करायला हवेत. यू शुड ट्राय अगेन, ट्राय अगेन. देन टाइम विल ब्रिंग यू युअर रिवॉर्ड. अँड वन डे टाईम विल ब्रिंग यू युअर रिवॉर्ड. आणि जो काही टाईम आहे तो तुम्हाला एक ना एक दिवशी एखादी अशी वेळ येईल, एखाद्या दिवशी अशी वेळ येईल की तो तुम्हाला तुमचं यश जे काय आहे, रिवॉर्ड जो काय तो मिळवून देईल. सो ट्राय अगेन. त्यासाठी तुम्हाला काय करायला हवेत? पुन्हा पुन्हा प्रयत्न करायला हवेत. ओके. देन ऑल दॅट अदर फॉग कॅन टू, why with patience may not you. So poet is saying here all that other fog म्हणजेच काय? कथा, गोष्टी. आणि तुम्ही बऱ्याच अशा गोष्टी, अशा कथा ज्या काय त्या ऐकलेल्या आहेत की माणसाने अत्यंत चिकाटीने, धैर्याने यश हे मिळवलेलं आहे. पेशन्स ठेवून त्याने यश मिळवलेलं आहे. मे नॉट यू. मग तुम्ही का बरं नाही मिळवू शकत? सो गाईज, यू कॅन सी इन दिस वर्ल्ड सचिन तेंडुलकर, देन लता मंगेशकर, ते गॉट देम सक्सेस. त्यांनी त्यांचं सक्सेस जे काय आहे ते नम्रपणे सामान्य जीवनामधून त्यांनी ते कमावलेलं आहे. सो यू कॅन ऑल्सो डू इट. सो ट्राय अगेन, ट्राय अगेन इन युअर लाईफ. यू विल गेट डेफिनेटली सक्सेस वन डे. देन ऑनली कीप दिस रूल इन व्ह्यू, ट्राय अगेन. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला पुन्हा प्रयत्न करायचा आहे. जोपर्यंत तुम्हाला यश मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे? ट्राय अगेन, ट्राय अगेन, ट्राय अगेन. डोंट गिव्ह अप इन युअर लाईफ अँड यू शुड ट्राय अँड गिव्ह युअर बेस्ट. दोज थिंग्स पोएट इज सेइंग हिअर टू अस. ओके. थँक यू.